हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी दिव्या कुगदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले की मी लग्नाला आलेली आहे। आणि आज आहे हळदीचा कार्यक्रम। तर हळदीच्या कार्यक्रमाला इथं सुरुवात झालेली आहे। नवरदेव गावातील मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेला होता, तो तिथून दर्शन वगैरे घेऊन आला आणि आता मी आलेली नवरदेवाच्या घरी। तर काल व्यवस्थित शूट करणं झालं नव्हतं, म्हणून आज नवरदेवाचा घराचा जो समोरचा लुक आहे तो थोडंसं तुमच्यासोबत शेअर करते। तर इथंच देवकुंडी वगैरे करण्यात आली आणि थोडंफार बाहेर डेकोरेशन वगैरे करण्यात आलं होतं। त्यानंतर जिथंच मेहंदीचा कार्यक्रम झाला तिथंच त्या स्टेजवर इथं हळदीचा कार्यक्रमही होत आहे आणि इथं गावातील मंडळी वगैरे सर्व येत असतात हळद लावायला, कारण हे खानदेशातील लग्न आहे आणि या भागामध्ये काय असतं की हळद नानमुख एकाच दिवशी असतं। आणि आम्ही म्हणजे आता मी अकोला साईडला विदर्भामध्ये राहते, तर आमच्या साईडला कसं असतं हळद आदल्या दिवशी होत असते। जसं मी मागेही माझ्या चॅनलवर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे माझ्या भावाच्या लग्नाचा, की आमच्या इथं जे जेवणार असते त्या दिवशी हळद लावण्यात येते रात्री आणि दुसऱ्या दिवशी नानमुखाचा कार्यक्रम असतो। त्या दिवशी दिवसभर फक्त जेवणं वगैरे आणि छोटे छोटे काही रिच्युअल असतात त्या करण्यात येत असतात। मग इथं तसं काही नसतं, आदल्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम होतो, दुसऱ्या दिवशी हळद असते। हळद म्हणजेच नानमुख आणि सकाळी हळद वगैरे लावण्यात येतात। सर्वजण मंडळी असतात, पाहुणे वगैरे ते नवरदेवाला भेट देतात, नवरदेवाच्या घरच्यांना भेट देतात, अहिरपाणी वगैरे करण्यात येतात, जेवण वगैरे करण्यात येतात आणि नानमुखाचा कार्यक्रम जो आहे तो तिथं संपतो। आणि रात्री ज्या प्रकारे आमच्याकडेही म्हणजे विदर्भात करतात की रात्रीची वरात वगैरे निघते, तसंच इथंही असते, वरात वगैरे निघतात आणि बाकी गावगावच्या पद्धती असतात त्यानुसार ही हा जो नानमुखाचा कार्यक्रम आहे तो करण्यात येत असतो। तर चला आता इथं हे लखनला हळद वगैरे लावण्यात आली आणि इथं प्रत्येक गोष्टीला ब्राह्मण वगैरे असतं, ब्राह्मणांच्या हातून हळद वगैरे लावण्यात येते। सर्वात आधी देवकुंडी केली, त्यानंतर सर्व ज्या 5 मानाच्या सवासणी होत्या त्यांनी हळद वगैरे लावली। त्यानंतर बाकीचे त्याचे जे पाहुणे मंडळी होते त्याच्या घरची त्यांनीही त्याला हळद वगैरे लावली। त्यानंतर आता सर्व ज्या महिला इथं बसलेल्या होत्या त्यांनी हळदीला हजेरी लावलेली होती, त्यांनी हळद वगैरे बघितली आणि ते आता जे तो आहे अहिरपाणी करून आपापल्या घराकडे निघालेत। जे पाहुणे वगैरे होते ते जेवण करायला बसले, गावातील महिला घरी निघून गेल्या त्या थोड्या वेळाने, म्हणजेच की जेव्हा संध्याकाळी जेवणाची पंगत होईल तेव्हा त्या येतील। आम्हीही आमचे जे अहिर वगैरे होते ते केले। त्यानंतर ओवाळणीचा कार्यक्रम वगैरे झाला आणि त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला। तर जेवणाच्या आधी आम्ही सर्वांना त्यांच्या घरच्यांना भेट वगैरे घेतली। त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केले, जसं की मी आणि माझ्यासोबतचे माझ्या सर्व फ्रेंड वगैरेही इथं आलेले होते, कारण आता माझ्याच फ्रेंडच्या भाऊचं लग्न आहे, म्हणजे मला बोलवलं याचा अर्थ तिने सर्वही बाकीच्या मैत्रिणींना बोलवलंच होतं। आणि लखनचा स्वभाव खूपच बोलका आहे, त्यामुळे त्याने गावातील सर्वच जेवढ्याही माझ्यासोबतच्या मुली होत्या किंवा माझ्या आधीच्या नंतरच्या ज्याही त्याच्या ओळखीच्या होत्या त्या सर्वांनाही त्याने बोलवलेलं होतं, कारण पूर्ण गावच म्हटलं ना ओळखीचं येतं। तर ज्यांच्यासोबत जास्तच आपुलकीचं नातं आहे त्या सर्व मुलींना आणि त्याच्या गल्लीतल्या मुलींना तर हमखास त्याने बोलवलेलं होतं। ते तर कपलने सर्वजण आलेले होते। तर चला आता ह्या झाल्या गोष्टी आणि हे करण्यातच संध्याकाळ झाली। संध्याकाळी सर्वांची जेवणाची वगैरे पंगत वगैरे झाली, सर्व गावातील पंगता वगैरे आटपून संध्याकाळचे 6-7 वाजले। ते झाल्यानंतर मग संध्याकाळी आले ते बँड। तर इथं त्यांनी DJ वगैरे बोलवला होता आणि त्या DJवरती ना एक गोष्ट मला आवर्जून आवडली, ती म्हणजे त्यांनी त्यावरती LED ठेवलेली होती। आता विचार पडला की त्या LED आहे कशासाठी, तर LEDचा फायदा एक असा झाला की त्यांनी जे म्हणजे लखनचे जे प्री वेडिंग शूटचे जे फोटोज व्हिडिओज होते ना ते तिथं त्यांनी प्ले केले, म्हणजे जे हे एवढेही गावातील मंडळी होती त्यांना ते जे व्हिडिओज फोटोज आहेत तेही बघायला मिळाले। सोबतच जे गाणेही ते प्ले करत होते, जे गाणे वाजवले जात होते ते गाण्यांचेही काही फोटो वगैरे त्यावरती ते प्ले करत होते, कारण व्हिडिओची आणि प्री वेडिंगचे जेवढेही फोटोज वगैरे होते ते एवढा वेळ म्हणजे कारण आता साधारण 9-9:30 वाजता जे आहे बँडला सुरुवात झाली आणि रात्री 2 वाजेपर्यंत बँड चालणार आहे। तर एवढा वेळ सर्व गोष्टी पुरणार नाहीत, म्हणून त्यांनी काही प्री वेडिंगचे शूट्स, काही फोटोज, काही जे गाणे प्ले होत आहेत त्याचे फोटोज हे त्यावरती ना त्यांनी दाखवायला सुरुवात केली। त्यामुळे काय तर जे आजूबाजूचे बघणारे मंडळी होते ना त्याचे मुलांचा काही जे पाहुणे वगैरे होते त्यांचा डान्स तर बघतच होते, सोबत LED वर जे चालू आहे ना तेही त्यांना बघण्यात खूप इंटरेस्ट आला। त्यामुळे सर्वजण
घेऊन तिथं आवर्जून बघायला येत होते. आणि या गावाची एक पद्धत अशी आहे की पूर्ण गावातून मिरवणूक वगैरे काढण्यात येत नाहीत. फक्त जिथं लग्न आहे त्याच्याच दारासमोर बँड येत असतो आणि तिथंच ते वाजवताना एकाच ठिकाणी सर्वजण डान्स करतात. आता लखनचं घर थोडं आतमध्ये होतं, त्यामुळे मेन गल्लीवरच बँडची गाडी जी आहे तिथं ठेवण्यात आली आणि तिथंच मेन गल्लीवरच सगळ्यांनी डान्स वगैरे केला. आणि माझ्या मामाचं जे घर आहे तेही मेन गल्लीलाच लागून आहे, त्यामुळे मामाच्या घराच्या जवळच जे आहे ना सर्वजण डान्स करत होते. आणि बँड थोडा दूर होता, पण तरी त्याचा आवाज एवढा होता की पूर्ण घरात येत होता, पूर्ण घर दणदण करत होतं. आणि शचीला बँड म्हटलं म्हणजे भयंकर इंटरेस्ट येतो. आणि तिला इथं शंभू सोबत होऊन गेला होता. माझ्या मामाचा मुलगा आहे शंभू, तो तिला सोबत होऊन गेला. त्याच्यासोबत दादा दादा करत दोघं जणांनी भरपूर डान्स केला. आणि तो बँड वाजत असल्याकारणाने झोपायचा प्रश्नच नव्हता, कारण की दरवाजे वगैरे बंद करूनही आवाज येत होता. त्यामुळे सर्वजण त्या बँड बघत आणि सर्वांचे डान्स बघण्यामध्येच इंटरेस्टेड होते. आणि पूर्ण गल्लीमध्ये म्हणजे इवन 1-2 किलोमीटरच्या अंतरामध्ये ना पूर्ण मुलं होते की जे डान्स करत होते. आणि नवरदेवाचे सुद्धा फ्रेंड्स होते, आजूबाजूच्या गावचेही त्याचे फ्रेंड्स तिथं आलेले होते. काही पाहुणे मंडळी होती, काही गावातले मुलं होते. गावातल्या मुलांचेही एज वाईज त्याचे ग्रुप होते. त्यामुळे त्याने ना एकदम चांगल्या प्रकारे हँडल केलं सर्वांना. असं वाटलं तर हा कुठं डान्स करेल, कारण मी सांगितलं ना आधी की 1-2 किलोमीटरच्या अंतरामध्ये सर्व मुलं होते डान्स करायला. तर आता नवरदेवाला प्रश्न पडायला पाहिजे ना कुठं थांबावं, कोणासोबत डान्स करावं, कोणत्या ग्रुपमध्ये डान्स करावं. पण त्याने ना खूप इझिली सर्वांना हँडल केलं. सर्वांसोबत तो 5-5, 10-10 मिनिटावर अर्धा तास त्याने घालवला. समोर जायचा, काही पाहुण्यांमध्ये जायचा आणि इव्हन म्हणजे असं नाही की मुलांनाच वगैरे किंवा माणसांना पाहुणे मंडळींनाच त्याने हँडल केलं. महिलांसोबतही तो डान्स करायला गेला, कारण आता इथं मुलांचे डान्स चालू होते. तर जिथं नवरदेवाचं घर आहे त्यासमोर जो मंडप होता, त्या मंडपामध्ये ना महिलांचे डान्स चालू होते. तिथंही जाऊन त्याने छान महिलांसोबत डान्स वगैरे केला, म्हणजे कोणालाच राग वगैरे यायचा प्रश्न राहिला नाही. आणि कोणालाच असं नाही की नवरदेव आमच्यासोबत डान्स करत नाही किंवा आम्ही एकटेच डान्स करत आहे असं झालं नाही. सर्वांना त्याने खूप चांगल्या प्रकारे इथं हँडल करून घेतलं. चला तर आता मीही महिलांसोबत थोडाफार डान्स करते. आणि इथली एक खासियत गोष्ट अशी आहे की इथं सर्वांचे टेरेस ना एकमेकाला लागून आहे, त्यामुळे इझिली ना रस्ता पार करता येत होतो. कारण आता मामाची जी मेन गल्ली होती ना तिथं पूर्ण मुलं होते डान्स करायला. जायला थोडीशी जागा नव्हती लखनच्या घराकडे, पण तरीही मी काय केलं की शेजारच्या मामाच्या घरी गेली, त्यांच्या घरून टेरेसवर चढली आणि याच्या टेरेसवरून त्याच्या टेरेसवर करत आता इथून जे महिला मंडळी आहे डान्स करत आहे तिथं पोहोचली. आता चला मी त्यांच्यासोबत डान्स करते आणि हा जो व्हिडिओ आहे तो इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.